Join fast so that we start again with the new point, that is measurement of deflection angle. Okay, 10 पोरं जॉईन झालेत अजून. Shall I start? Shall I start next part? Please comment. Shall I start the next part? That is measurement of deflection angle. Nikita, Bhagwat, Anjum, Poonam, Swapnil, Yes, sir. Suraj. Okay. Start. Okay. The measurement of deflection angle. तर deflection angle म्हणजे काय? तर deflection angle म्हणजे तुम्ही ठीक आहे. बघा इथं तुम्हाला एक हे दाखवलंय, फिगर दाखवली. ठीक आहे. तुम्ही चाललेला आहे, यू आर गोइंग in a line A, B, C, A, B, D, like that. But if you change direction from B to C, then this angle would be a deflection angle. Okay. And this case also, if you are going from E, F, H, and you just change the direction from F to G, okay, then this angle would be a deflection. Okay. This is called as, if you are deflecting to the right side, then it is called as a right deflection. If you are deflecting to the left, then it would be called as a left deflection. Okay. The deflection angle is the angle by which the line of deflection line is deflected from the original direction. Original direction पासून line deflect झालेली असते, त्याला म्हणायचं deflection angle. Okay. In other words, it is the angle which is survey line makes with the extension of the preceding line. म्हणजे पहिली जी लाईन चाललेली त्याच्यापासून जो अँगल त्यांनी म्हणजे वळल्यानंतर जो अँगल केलाय तो तुमचा डिफ्लेक्शन अँगल. ठीक आहे. द डिफ्लेक्शन मे बी टुवर्ड्स राईट ऑर द टुवर्ड्स लेफ्ट. इथं फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे लेफ्ट किंवा राईटचं डिफ्लेक्शन असू शकतं, डिपेंडिंग अपॉन द वेदर द अँगल मेजर्ड इन अ क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके. फ्रॉम द एक्सटेन्शन ऑफ द प्रिसिडिंग लाईन. म्हणजे प्रिसिडिंग लाईन पासून अँटी क्लॉकवाईज और क्लॉकवाईज तुम्ही गेलेला आहे, त्याच्यावरून तुमचं लेफ्ट डिफ्लेक्शन आहे किंवा राईट डिफ्लेक्शन आहे हे सांगितलं जातं. ठीक आहे. द डिफ्लेक्शन अँगल आर मेजर्ड फॉर द डिझायनिंग ऑफ द हॉरिझॉन्टल कर्व इन अ रेल्वे और हायवे. आता तुम्ही बघा, एखादा रेल्वेचा ट्रॅक असतो, तो कधीच असं सरळ नसतो. ठीक आहे. कुठेतरी तुमच्या समजा तिथं मध्ये काहीतरी गाव आलं, मंदिर आलं, किंवा रोड पण घ्या, तुमचं एखादं गाव आलं, रोड आलं, तळ आलं, किंवा असं काहीतरी गोष्ट आली की तुम्हाला तो हायवे किंवा रेल्वे लाईन तुम्हाला डिफ्लेक्ट करायला लागते, म्हणजे वळवायला लागते. ठीक आहे. तर का तर त्याच्यात तुम्ही गावातून घेऊ शकत नाही ना हायवे असं डायरेक्ट. किंवा तुमचं एखादा नदी आहे, पण नदीला सरळ गेलं तर एखादी बीच साईड प्रॉपर नाहीये, म्हणजे आहे साईड पण तिथं जास्ती खर्च होत असेल, जर तोच बीच जर दुसरीकडे केला तर तुमचे जर पैसे वाचत असेल तर तुम्ही तो हायवे काय करणार, थोडासा टर्न करणार. दॅट इज यू वुड डिफ्लेक्ट दॅट हायवे. ओके. तर ह्याच्यासाठी तुम्हाला डिफ्लेक्शन अँगल त्या लाईनचा, सेंटर लाईनचा तुम्हाला काढावा लागणार. तर त्यासाठी तुम्हाला हे इन्स्ट्रुमेंट वापरणार. तर कसं तुम्ही डिफ्लेक्शन अँगल मेजर करणार तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता सपोज एनी लेट एनी लाईन इन जनरल डायरेक्शन ऑफ सर्वे, ती समजा डिफ्लेक्ट झाली तर काय करणार,
डायग्राम. ही डायग्राम बघा पहिली. ओके, त्याच्यात काय, द थिओडलाइट इज सेटअप ऍट बी. बी पासे तुम्ही थिओडलाइट सेट करणार अँड सेंटर्ड अँड लेवल्ड प्रॉपरली. द व्हर्नियर ए इज सेट टू द 0 अँड व्हर्नियर बी इज सेट टू द 180 डिग्री. आपण बी पासे थिओडलाइट सेट करणार. ओके, आणि आपण काय करणार, आता आपल्याला हा अँगल मेजर करायचा, त्यामुळे आपण इन्स्ट्रुमेंट इथं ठेवलं, लेवल केलं, सगळं लेवलिंग वगैरे त्याचं करून घेणार. ओके, आफ्टर दॅट then the upper clamp is tightened and the lower clamp is loosened. आता नेहमीप्रमाणे आपल्याला अँगल मेजर करायचं नाही. अँगल मेजर करायचं नाही म्हणजे काय करणार, आपण अप्पर क्लॅम्प टाईट करणार आणि लोअर क्लॅम्प लूज करणार आणि त्याच्यानंतर काय करणार, अप्पर क्लॅम्प लूज करून आपण व्हर्नियर 0 ला फिक्स करणार. व्हर्नियर एकदा आपलं 0 ला फिक्स झालं की नंतर आपल्याला जो इनिशियल पॉइंट आहे आपण तिकडं ते डायरेक्ट करतो. ठीक आहे, म्हणजे स्टार्ट कसा करणार आपण, द अप्पर क्लॅम्प इज टायटन अँड लोअर क्लॅम्प इज लूजन. म्हणजे आधी 0 ला फिक्स करणार, म्हणजे जर थिओडलाइट इज सगळ्यात पहिल्यांदा सेट ए 0 आणि बी 180 डिग्रीला फिक्स करणार. त्यानंतर द अप्पर क्लॅम्प इज टायटन अँड लोअर क्लॅम्प इज लूजन अँड बाय टर्निंग द टेलिस्कोप द रेंजिंग रॉड ऍट ए इज परफेक्टली बायसेक्टेड. बी वरून ए ला परफेक्टली बायसेक्ट केलं तेव्हा आपलं रिडिंग ए ला 0 दिसते आणि बी वर ला 180 डिग्री दिसते. ओके, नाउ लोअर क्लॅम्प इज फिक्स्ड. आता म्हणजे ए ला तुमचं रिडिंग 0 आलं की आता तुम्हाला अँगल मेजर करायला चालू करायचं आहे. ठीक आहे, मग काय करणार, अँगल मेजर करायला चालू करायचं म्हणल्यावर लोअर क्लॅम्प फिक्स करणार आणि अप्पर क्लॅम्प लूज करायचं. अँगल मेजर करायचं म्हणलं की काय आलं, अप्पर क्लॅम्प लूज करायचं, हे कन्फर्म. ओके, द टेलिस्कोप इज देन ट्रान्झिटेड. आता व्हॉट इज मीन बाय ट्रान्झिटिंग, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दाखवलं आपण इन्स्ट्रुमेंट मध्ये. टेलिस्कोप इथं मी ह्याच्यात दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आधी सांगतो तुम्हाला काय करायचं. द टेलिस्कोप इज ट्रान्झिस्टेड अँड रेंजिंग रॉड ऍट ई इज फिक्स्ड along the prolongation line of B. Prolongation of काय केलं, the telescope is transited and ranging rod at D is fixed along the prolongation of AB. म्हणजे आपण हा टेलिस्कोप आहे, ठीक आहे, हा ट्रान्झिट केला. म्हणजे काय केला, हा जो टेलिस्कोप आहे, दिसतोय का तुम्हाला व्हिडिओ, ठीक आहे, हा टेलिस्कोप आहे. आपण आधी इकडचा पॉइंट बघितलेला की अशी समजा तुमची लाईन जाते अशी सरळ, ही तुम्हाला ब्लॅक लाईन दिसते का, ही ब्लॅक लाईन समजा तुमची आहे. ठीक आहे, आधी तुमचा टेलिस्कोप इकडे होता, सपोज तुम्ही ए हा पॉइंट बघितला. ठीक आहे, तुमचं 0 ला सेट केलं इन्स्ट्रुमेंट. त्याच्यानंतर काय करायचं, हे इन्स्ट्रुमेंट ट्रान्झिट करायचं. दॅट इज जस्ट मूव्ह दिस टेलिस्कोप. ओके ओके, म्हणजे आणि मग इकडून बघून, त्या साईडने बघून ह्या साईडचा पॉइंट पी, पॉइंट डी आहे ना, तो फिक्स करायचा. म्हणजे काय झालं, हे तुम्ही जस्ट व्हर्टिकल सर्कल मध्ये मूव्ह केले. म्हणजे तुम्ही इकडे जो पॉइंट बघत होता तोच पॉइंट आपण आता इकडे जर बघितलं तर हे दोन्ही पॉइंट एका लाईन मध्ये असणार, बाय डिफॉल्ट कंटिन्युएशन मध्ये असणार. म्हणजे तुम्ही बी वर उभारून ए ला आधी बघितलेला. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कंटिन्युएशन लाईन तुम्ही घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ट्रान्झिट केलं टेलिस्कोप आणि नंतर इकडचा जर पॉइंट एखादा त्या टेलिस्कोपच्या लाईन मधला जर तुम्ही पॉइंट बघत असाल तर तो बाय डिफॉल्ट ए बीच्या एक्सटेन्शन मध्ये असणार. ओके, मग तुम्ही काय करणार, द टेलिस्कोप इज ट्रान्झिटेड अँड रेंजिंग रॉड ऍट डी इज फिक्स्ड अलॉंग द प्रोलॉंगेशन ऑफ ए बी. ठीक आहे, म्हणजे तुम्ही ए बी ची जी प्रोलॉंगेशन आहे त्याच्यावर तो डी पॉइंट फिक्स केला. ओके, आता तुम्हाला अँगल झालं, तुमचं काम झालं सोपं. आता तुम्हाला अँगल फक्त डी बी सी मेजर करायचा, जो तुमचा डिफ्लेक्शन अँगल असणार. मग काय करणार, आपल्याला काय राहिलंय फक्त अँगल डी बी सी मेजर करायचं. तर आपण काय करणार, तर आता अँगल मेजर करायचं म्हणजे काय करणार, नेहमीप्रमाणे अप्पर क्लॅम्प लूज करणार, लोअर क्लॅम्प टाईट करणार. ओके, द अप्पर क्लॅम्प इज लूज अँड बाय टर्निंग द टेलिस्कोप क्लॉकवाईज द रेंजिंग रॉड ऍट सी इज बायसेक्टेड. मग इथून टेलिस्कोप मूव्ह करून सी ला बायसेक्ट करणार आणि प्रॉपरली बायसेक्टेड. रिडिंग ऑन द बोथ वर्नियर आर टेकन आणि अप्पर क्लॅम्प टाईट केला. म्हणजे रिडिंग एकदा घेऊन झाली आपली की आपलं रिडिंग घेण्यासाठी आपण काय अप्पर क्लॅम्प टाईट करणार. ठीक आहे, नाव द वर्नियर गिव्ह द डिफ्लेक्शन अँगल. हा जो अँगल आहे डी बी सी हा आपला डिफ्लेक्शन अँगल होता. ठीक आहे, म्हणजे काय आलं का, सगळ्यात पहिल्यांदा इन्स्ट्रुमेंट बी पाशी ठेवायचं. ठीक आहे, तुमची ए बी लाईन आहे
आणि तुम्हाला ए बी लाईनचा अशी तुमची लाईन गेलती म्हणजे तुमची असा रोड ए बी सी गेलेला आहे, ठीक आहे. पण तुम्हाला हा अँगल डिफ्लेक्शन अँगल म्हणजे हा अँगल मेजर करायचा डी बी सी. हा डी पॉईंट आता तुमच्याकडे नसतो कारण तुमचा रोड असा आलाय रोड इकडे गेलाय म्हणजे बी टू ए आलाय, ए टू बी आलाय, बी टू सी गेलाय. तुमच्याकडे हा पॉईंट नाहीये जाईल, त्यामुळे तुम्हाला हा पॉईंट पहिल्यांदा आणायचा आहे, ठीक आहे. तर तो पॉईंट आणण्यासाठी काय करणार तुम्ही, इन्स्ट्रुमेंट बी ला ठेवणार, ए ला बायसेट करणार, 0 0 करून ए ला बायसेट करणार आणि ते इन्स्ट्रुमेंट ट्रान्झिट करणार म्हणजे तो टेलिस्कोप मूव्ह करणार. म्हणजे तुम्हाला आधी बी कडून ए पॉईंट दिसत होतं तर पुन्हा काय असणार, बी पासून तुम्हाला ही कंटिन्युएशन लाईन मध्ये दिसणार. तर त्या लाईन मध्ये कुठेतरी डी पाशी तुम्ही एक रेंजिंग रॉड फिक्स करणार, ठीक आहे. म्हणजे तो तुम्हाला पॉईंट मिळाला डी. आता ठीक आहे, आता तुमचं फक्त एकच काम राहिलं की अँगल आपल्याला डी बी सी मेजर करायचा आहे. मग आपण नेहमीप्रमाणे लोअर क्लॅम्प टाईट करून अप्पर क्लॅम्प लूज करून अँगल डी बी सी मेजर करणार, जो तुम्हाला डायरेक्टली डिफ्लेक्शन अँगल देतो. ओके, हेच तुम्ही फेस लेफ्टने एकदा करणार, फेस राईटने करणार, त्याचं मीन घेणार, नेहमीची प्रोसिजर. ओके, द डिफ्लेक्शन अँगल इज ओके. या पद्धतीने तुम्ही डिफ्लेक्शन अँगल मेजर करणार. याच्यात काय अडचण आहे का, जस्ट कमेंट मी इन अ चॅट बॉक्स इफ यू आर एनी प्रॉब्लेम इन गेटिंग दिस हाऊ टू मेजर द डिफ्लेक्शन अँगल. आय विल रिपीट दिस प्रोसिजर इफ यू वॉन्ट. प्लीज कमेंट. प्लीज कमेंट. जस्ट फिजिकली इथं नुसतं चालू करून ठेवताय मोबाईल आणि हे करताय. ऐकताय का नाही तुम्ही लेक्चर? प्लीज कमेंट. आर यू गेटिंग हाऊ टू मेजर द डिफ्लेक्शन अँगल? श्री, केतन, प्रतिभा, स्वप्नील कोल्हे, सूरज, शुभम. Is my voice is audible? Please comment. Are you getting how to measure the deflection angle? Please comment. So that म्हणजे मला तर कळेल तुमच्या डोक्यात शिरते का नाही हे. अंजुम मकानदार, निकिता भागवत, पूनम माने, स्नेहल पाटील, शिंदे सोनाली, प्रथमेश, सूरज, स्वप्नील कोल्हे, श्री, केतन सुळे, प्रतिभा नाईक नवरे. आवाज येतोय का तुम्हाला? इज माय व्हॉइस इज ऑडिएबल टू यू? सर रिपीट वन्स अगेन. मग तेच विचारतोय मी, काय अडचण असेल तर विचारत जावं लागेल. नुसतं फिजिकली मोबाईल चालू करून ठेवू नका, आणि खूप महत्वाचे पॉइंट आहेत हे. ओके, तुम्ही इन्स्ट्रुमेंट बी ला फिक्स करणार, ठीक आहे. इन्स्ट्रुमेंट बी ला फिक्स करणार. तुमचा रोड कसा गेलता, ए बी सी असा तुमचा रोड गेलाय, ए टू बी. ही फिगर आता लक्षात घेऊ नका, फक्त याच्याकडे इथं बघा तुम्ही. युअर रोड इज गोइंग फ्रॉम ए टू बी, बी टू सी. पण तुम्हाला डिफ्लेक्शन अँगल मेजर करायचं. डिफ्लेक्शन अँगल म्हणजे काय, ही जी तुमची कंटिन्युएशन लाईन होती ए बी डी, ह्याच्यातून कितीने डिफ्लेक्ट झाला, बी टू सी ला किती डिफ्लेक्ट झाला हे मेजर करायचं तुम्हाला. दॅट इज डिफ्लेक्शन अँगल. त्यासाठी काय करणार, इन्स्ट्रुमेंट तुम्ही बी पाशी फिक्स करणार. ओके, इन्स्ट्रुमेंट बी ला फिक्स केल्यानंतर ए ला बायसेट करून रिडिंग 0 0 ला फिक्स करून ए ला बायसेट करणार. ओके, ए ला बायसेट केल्यानंतर आता तुम्हाला ही लाईन कंटिन्यू माहित नाही, हा डी पॉईंट तुमच्याकडे नाहीये, तर तुम्हाला तो क्रिएट करायचा. तर त्यासाठी काय करणार, इन्स्ट्रुमेंट तुम्ही ट्रान्झिट करणार. म्हणजे टेलिस्कोप, या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टेलिस्कोप जस्ट 180 डिग्री मध्ये व्हर्टिकल प्लेन मध्ये तुम्ही मूव्ह करणार. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला नंतर इकडे जो पॉईंट दिसेल एखादा, त्या लाईनवर तुम्ही डी पॉईंट फिक्स करणार. ठीक आहे, तुम्हाला आता डी पॉईंट मिळाला. आता डिफ्लेक्शन अँगल म्हणजे काय, तर तुम्हाला अँगल मेजर करायचा आहे डी बी सी. मग नंतर काय केलं आपण, नेहमीप्रमाणे अप्पर क्लॅम्प लूज करून लोअर क्लॅम्प टाईट करून तुम्ही अँगल ते व्हर्नियर सी ला बायसेट केला आणि अँगल डायरेक्ट मेजर केला. दॅट इज द डिफ्लेक्शन अँगल. ओके, दॅट इज द डिफ्लेक्शन अँगल. आता हे झालं डिफ्लेक्शन अँगल. आता नेक्स्ट लेक्चरला आपण शिकूया हाऊ टू रेंज अ लाईन. रेंजिंग ऑफ द लाईन म्हणजे काय, तर
असे व्हेरियस पॉईंट तुम्ही आता तुम्हाला एक लाईन दिली आणि असे कंटिन्युएशन मध्ये तुम्हाला पॉईंट घ्यायचे असतील तर दॅट इज रेंजिंग ऑफ द लाईन ऑर एक्सटेंडिंग अ लाईन. हे आपण नेक्स्ट लेक्चरला शिकूया. देन मेजरिंग ऑफ द हॉरिझॉन्टल डिस्टन्स बाय स्टॅडिया मेथड. हे जर स्टॅडिया जर असेल जर तुमच्या टेलिस्कोपला तर तुम्ही हॉरिझॉन्टल अँगल पण एखाद्या पॉईंटला उभारून डायरेक्टली मेजर करू शकता. ठीक आहे. तर हे आपण शिकूया नेक्स्ट लेक्चरला. मेथड ऑफ द ट्रान्झिटिंग, नंतर ट्रॅव्हर्सिंगच्या मेथड शिकूया आपण. दॅट इज मेथड आहेत काय आपल्या इन्क्लुडेड अँगल मेथड, डिफ्लेक्शन अँगल मेथड. म्हणजे ही आता डिफ्लेक्शन शिकवलं ना, तर ह्याची डिफ्लेक्शन अँगल मेथड ट्रॅव्हर्सची आहे. ठीक आहे. देन फास्ट निडल मेथड. ओके, ह्या मेथड आहेत. वी विल लर्न इन द नेक्स्ट टॉपिक. ओके, तर आजच्या पुरतं बस इथंच. ओके, देन थँक्यू.